All the athletes have a home now in Paris, so we are looking forward to welcoming them and honoring them right here in Paris at the India House. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्या सगळ्या काही नवीन आणि पहिल्यांदाच गोष्टी घडल्या आहेत त्यात भारताशी रिलेटेड एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक मधलं इंडियन ऑलिम्पिक हाऊस. येस, या वर्षी भारताला ऑलिम्पिकमध्ये एक इंडियन ऑलिम्पिक हाऊस बनवता आलेला आहे आणि त्या इंडियन हाऊसमध्ये आता आपण आहोत आणि त्याच्या एंट्रीला एक महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे ती म्हणजे एंट्री केली की या ठिकाणी सगळ्या ऑलिम्पिक मेडल विजेत्यांचे फोटोज इथे लावलेले आहेत आणि त्यात आपला सगळ्यात पहिला फोटो आहे आपल्या खाशाबा जाधवांचा आणि त्यानंतर जी मेडलची सुरुवात झाली आहे ते सगळे फोटोज इथे लावलेले आहेत. या इंडियन ऑलिम्पिक हाऊसमध्ये अनेक गोष्टी आहेत जे भारताची संस्कृती आपल्याला दाखवतात, भारताची संस्कृती सांगतात, कल्चर दाखवतात. तर असे वेगवेगळे स्टॉल्स या ठिकाणी लावलेले आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आणि खूपच इंटरेस्टिंग ऍक्च्युली ही इंडियन ऑलिम्पियन वॉल आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे जे 117 खेळाडू सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचे फोटो या वॉलवर आहेत आणि ही एक त्यांनी झाड बनवलंय, एक इंडियन ऑलिम्पियन ट्री आहे आणि त्या झाडाला लागलेली हे सगळे फोटो त्यांनी ते ठेवलेत. आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे तिथे. तर हा एक डिजिटल दिवा त्यांनी इथे लावलेला आहे. इथे या पद्धतीने हे एक डिव्हाइस आहे आणि इथे तुम्ही नाव टाकलं की तुमच्या नावाचा दिवा इथे पेटतो. सो कॅन आय डू इट? येस, थँक्यू. तर मी टाकून बघते. तर मी आता माझं नाव इथे टाकलंय आणि आता मी ते सबमिट करते. सो माझं नाव इथे दिसणार आहे. येस, एक्सक्यूज मी. येस, थँक्यू. यू वेलकम. तर हे डिजिटल दिवा इथे त्यांनी ठेवलेला आहे आणि आपण पुढे जाऊन बघूया आणखी काय काय आहे. हँडलूमचा त्यांनी एक डेमो ठेवलेला आहे आणि ते तिथे बनवून दाखवतात की कशा पद्धतीने बनारसी साड्या विणल्या जातात, तयार केल्या जातात. एक एक वर्ष लागतं या साड्या विणायला.
हा हॉल संपल्यानंतर पुढे जे आहे तो एक फॅन झोन आहे. तिथे भारतातल्या वेगवेगळ्या आर्टिस्टचे परफॉर्मन्सेस होणार आहेत, वेगवेगळ्या म्युझिक कॉन्सर्ट होणार आहेत. या सगळ्या खेळ आणि भारतीय संस्कृती यांचा सुरेख मिलाफ घडवून आणणारं हे ऑलिम्पिकच्या इतिहासातलं पहिलं इंडियन ऑलिम्पिक हाऊस तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूया ऑलिम्पिकच्या अशा वेगवेगळ्या नवीन व्हिडिओसह. बाय बाय.